पुणे पोलिसांनी 2 आरोपींची चित्र ही आता रेखाटलेली आहेत। बोबदेव बलात्कार घटनेतील आरोपींचं चित्र हे रेखाटण्यात आले। शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं ही रवाना सुद्धा झालेत। पुणे ग्रामीण, पुणे शहर पोलिसांची विविध तपास पथकं ही रवाना झाली। बोबदेव गँगरेप घटनास्थळाला पुणे पोलीस आयुक्तांनी सुद्धा भेट दिली आहे। घटनास्थळाच्या भेटीनंतर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा पार पडली आहे। या प्रकरणातील आरोपींची चित्र ही आता रेखाटण्यात आलीत आणि आता या रेखाटलेल्या चित्रांनुसार आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय। खरं तर स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सकाळी पुणे आयुक्तांना फोन करून या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचं आवाहन केलं होतं, तसे निर्देश दिले होते। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। बालाजी, खरं तर आता चित्र रेखाटण्यात आलेत, कशा प्रकारे आता या सगळ्या तपासाला वेग मिळणार आहे? नक्कीच घटना खूप भयंकर आहे। पोलिसांचे विविध पथकं जे आहेत ते शोधासाठी आता पाठवण्यात आलेले आहेत। 10 पथकांचा शोध सुरू आहे। मात्र काही संशयित लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि काही जण त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आरोपीचे स्केच सांगण्यात आलेले होते तसे रेखाटून आता पोलिसांनी ते प्रदर्शित केलेले आहेत। अशा प्रकारच्या जर आरोपी कुठे दिसले तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त सह वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर जे आहेत ते प्रसारित करण्यात आलेले आहेत। याचा अर्थ पुणे पोलिसांना सुद्धा आरोपी शोधण्यात मोठ्या अडचणी येत आहेत, कारण घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणचा सगळा डोंगराळ भाग, खड्ड्यातला भाग आणि तिथे रेंज नसल्यामुळे आणि कुठेही सीसीटीव्ही नसल्यामुळे पुणे पोलिसांना सुद्धा मोठ्या अडचणी येत आहेत। मात्र पुणे पोलिसांकडून 2 ते 4 लोकांना आता त्या भागामध्ये ताब्यात घेण्यात आल्याची आपल्याला माहिती आहे। मात्र थोड्या वेळात आता आपल्याला समजेल की तपास कुठपर्यंत जाईल आणि वेगाने तपास करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले आहेत। बरं, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। खरं तर आता चित्र रेखाटल्यामुळे पुणे पोलिसांच्या या तपासाला सुद्धा मोठा वेग मिळणार आहे। पुढची बातमी सुद्धा याच संबंधितली, कारण सामूहिक अत्याचाराच्या 2 घटनांनी महाराष्ट्र हादरलेला आहे। पुण्याच्या कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेत। मित्रासह बोबदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना घडली। तर सीएसएमटी परिसरात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार घडले। 22 सप्टेंबरच्या रात्री 2 व्यक्तींनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर सीएसएमटी स्थानकाबाहेर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला। पुण्यात नेमकं काय घडलं? पुण्याच्या बोबदेव घाटात गुरुवारी रात्री हा सगळा प्रकार घडला। वाहनातून 3 नराधमांचं टोळकं त्या ठिकाणी आलं। टोळक्यानं मित्राला मारहाण करत धमकावलं। तरुणीवर गाडीत सामूहिक अत्याचार करण्यात आला। घटनेनंतर मित्रानं तरुणीला रुग्णालयात नेलं। पोलिसांना संतापजनक घटनेची माहिती दिली। पोलिसांनी 10 पथकं तयार करून आरोपींचा शोध सुरू केला। काही संशयितांना ताब्यात घेतल्याची ही माहिती आहे। तरुणी परप्रांतीय असून शिक्षणासाठी पुण्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सध्या समोर येते। तर राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना या अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। ट्रिपल इंजिन सरकारचा जाहीर निषेध असल्याचं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। दरम्यान महिला सुरक्षेमध्ये गृहमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा सुळेंनी केली। हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात हे दिवस आपल्याला बघायला लागतात। हे अतिशय दुर्दैवी आहे। या सरकारचा, या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षिततामध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी एक महिला म्हणून, नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करते। तर या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमके काय प्रतिक्रिया दिली आपण ती सुद्धा पाहूया। सर, पुणे में एक महिला सुरक्षा शुरू हो गई है। नवरात्रि के पावन अवसर पर महिला सुरक्षा पुलिस ने, सरकार ने शुरू कर दी।